फेरी झाली याबद्दल. त्यातलीच एक फेरी मी तुम्हाला विचारतो सर. हे सोबतीने सुखासुखी म्हणजे नेमकं काय आहे सर? सर्वांना नमस्कार. आणि आज औरंगाबादकरांनी इतका संभाजी सॉरी 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 मनपूर्वक सॉरी. तर संभाजीनगरने आज इतका चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे या गप्पांची खूप गरज आहे. मुळामध्ये सोबतीनं सुखासुखी हे सूत्र पिढ्या पिढ्यांमधल्या संवाद विसंवादावरती आहे. काय आहे की आपण जरी 21व्या शतकात असलो, विभक्त कुटुंब पद्धती ही हळूहळू आपल्याकडे सुद्धा पसरत असली तरी आपल्या असं लक्षात येतं की आपण एका पातळीवरती अजून भावनिक दृष्टीने विभक्त नाही होऊ शकलेलो. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला अडचणीची परिस्थिती निर्माण होते, बऱ्याच वेळेला सोयीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे आजकाल मी असं खूप पाहतो की आजी आजोबा राहतात एका शहरात, त्यांचा मुलगा किंवा मुलगी त्याच शहरात थोड्या अंतरावरती राहतात आणि नातवंड जी असतात ती आजी आजोबांच्याकडे सकाळी शाळा सुटल्यावरती शाळेत जायच्या आधी असतात. आता ही जी अरेंजमेंट आहे ना ती आपली खास भारतीय अरेंजमेंट आहे. आता ह्या अशा भारतीय अरेंजमेंट्स आपण खूप काढल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण दिसताना विभक्त कुटुंब पद्धतीत दिसतो, पण वर्तनामध्ये आपण तरीही एकमेकांना खूप जोडलेले असतो. आणि हे आपलं वैशिष्ट्य आहे. तर मग हे वैशिष्ट्य आपण अधिक चांगलं कसं करू शकू? बरं, असं पण आहे की आई बाबा एक वेगळे राहत असतात फिजिकली, मुलं वेगळ्या गावात वेगळ्या देशात राहत असतात, पण रोज व्हॉट्सअप कॉल 2 वेळा तरी होतो, 3 वेळा तरी होतो. आणि सगळ्यांना एकमेकांच्या आयुष्यात काय काय घडलं ते एकमेकांना सांगायचं असतं. म्हणजे आज आमच्याकडची पोळ्या करणारी बाई आली नाही, अशी अत्यंत महत्वाची बातमी ही सांगितल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. हे आपलं वैशिष्ट्य आहे का नाही? आहे. मग ते वैशिष्ट्य आपण कसं जपणार आहोत हे का नाही बघायचं? म्हणून सोबत ही पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शारीरिक जास्त होती, म्हणजे सगळे एका छताखालीच राहायचे या अर्थानं. पण आज आपण असं दिसतोय की काही जण एका छताखाली आहेत, पण असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांच्या पिढ्या एका छताखाली नाहीत, पण निर्णय प्रक्रियेमध्ये सगळे आहेत. म्हणजे त्यांचं बरं वाईट योगदान देणारे, ताणतणाव निर्माण करणारे पण प्रसंगी. बरं, ह्या सगळ्यामध्ये दुसरी एक मजा की आपले काही काही रोल सुद्धा पूर्ण बदललेले नाही आहेत. म्हणजे आपण सगळे पालक हे अजूनही पूर्ण वेस्टर्न नाही झालेलो. म्हणजे पूर्ण वेस्टर्न म्हणजे काय की 18 वर्षाचं 19 वर्षाचं मूल झालं की त्याची संपूर्ण जबाबदारी नाही बाबा आता घ्यायची, तुमचं तुम्ही बघा, असं अजिबात होत नाही. इथून आई बाबा जे सगळे परदेशात जातात त्यातले 50% हे मुलगी किंवा सून पहिल्यांदा प्रेग्नंट असते म्हणून जातात. त्याच्यात तिचे आई बाबा त्याचे आई बाबा ड्युट्या लावून जातात. मग त्याच्यानंतर मूल झाल्यावरती ते वाढेपर्यंत जातात. कुठचं आलंय विभक्त? त्यामुळं हे आपलं वैशिष्ट्य आहे की आपण अंतर ठेवून सुद्धा नाती आज जपायला बघतोय. त्याचे भले बुरे चांगले वाईट परिणाम असणार, ते काय आपण नाकारत नाही. पण हे आपलं वैशिष्ट्य आहे, हे आपण का लक्षात घ्यायचं नाही? तिसरा मुद्दा की आज मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना
आपल्या कुटुंबांचं भावनिक जोडले पण, पुन्हा भलं बुरं जोडले पण, अगदी ओव्हर इन्व्हॉल्वमेंट सकट. पण आम्ही पाहतो की मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आज आपले कुटुंबीय आमच्या रुग्णांच्या बरं होण्याला जितका हातभार लावतात तेवढा पाश्चात्य संस्कृतीमध्ये नाही लावत. हे पण आपल्याला दिसतं. हा, आता दुसऱ्या बदला हेही दिसतं की परवाच माझ्याकडे असे आई वडील आले होते. त्यांची मुलगी MBA झालेली छान, ते नव्या मुंबईत राहणारी, ती पुण्याला राहणारी, आणि ते माझ्याकडे का घेऊन आले होते तिला? अहो, हिला लग्नाला तयार करा. मुलांना किंवा मुलींना लग्नाला तयार करायला काउन्सिलिंगला घेऊन येणारे आई बाबा भारतातच दिसतात. आता ह्याच्याकडे आपण कसं बघणार? तर आपण असं पण बघू ना की त्यांची ओव्हर इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यांनी आता त्या उच्च शिक्षित मुलीला तिचे चॉईसेस करायचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे, मान्य आहे सगळं. पण येत आहेत ते त्या मुलीला घेऊन. बरं, ती मुलगी पण येते त्यांच्या बरोबर. ती अजून म्हणत नाहीये की तुमचं तुम्ही बघा, मला यायचंच नाही. हे काय आहे? हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जर भावनिक सोबतीने राहायचंय तर आपण सगळ्याच कुटुंब व्यवस्थेला नवीन सोल्युशन देऊ शकतो का? बरं, दुसरं, सोयीसाठी म्हणा किंवा अजून कोणत्या कारणासाठी पिढ्या परत एकत्र राहायला लागण्याची प्रक्रिया पण चालू झाली आहे. असं काय 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 आपल्या समाजात एकाच वेळी चालू आहे. म्हणून सोबतीने राहायचं तर आपण सुखासुखी हा शब्द कधी वापरतो? तर आपण म्हणतो ना की असं काही आनंद सुखासुखी नाही मिळत, किंवा अमुक एक गोष्ट सुखासुखी नाही मिळत. सुखासुखी याचा अर्थ सहजपणे. तर मग जर सोबतीने राहायचं तर सहजपणे का राहू नये? आणि सहजपणे राहण्यामध्ये सहजपणे भांडणं येतं, सहजपणे भांडण मिटवणं येतं, सगळं येतं. पण ते सगळं सहजपणे होऊ दे, हे आपण पाहणं, या सगळ्या प्रोसेसकडे आपण समजून घेऊन पाहणं सगळ्या पिढ्यांनी, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे आता मला अशी कुटुंब मी पाहतो की जिथे या ना त्या कारणामुळे नातवंड आणि आजी आजोबा यांच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग आहे, फिजिकली एकत्र राहत असले तरी नसले तरी. कारण काय झालेलं आहे, त्या व्हॉट्सअपवरती कॉल रोज रात्री तो नातू किंवा ती नात दोन्हीकडच्या आजी आजोबांच्या बरोबर आज मी नूडल खाल्ले हे सांगते. महत्वाच्या, आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या सांगितल्या जातात, त्या तेवढ्याच तत्परतेने ऐकल्या जातात. सो या सगळ्याच्याकडे आपण एक ऍसेट म्हणून का नाही पाहायचं? सगळ्या गोष्टींच्या मध्ये फक्त प्रॉब्लेमच का शोधायचे? प्रॉब्लेम आहेत, हा, त्याच्याबद्दल आता हे मला नक्कीच प्रश्न विचारणार आहेत. त्यांचे अर्धे प्रश्न प्रॉब्लेमचेच असणार आहेत. तर ते आहे, ते आपण गृहीत धरलेले आहे. पण मुळामध्ये आपण कुटुंब व्यवस्थेला एक आधीची म्हणजे पूर्ण विभक्त पूर्ण एकत्र, ह्याच्यामध्ये आपण अशी कॉम्बिनेशन्स, अशी डिझाईन्स, अशी नक्षीकामं, खास भारतीय. कारण जगामध्ये भारत हा एका वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे, त्याला म्हणतात जुगाड. तर सोबतीने सुखासुखी म्हणजे कौटुंबिक जुगाड कसा करावा. सर, तुम्ही आताच एक छान शब्द वापरला की सुखासुखी म्हणजे सहज. आता हा शब्द अतिशय काना मात्रा वेलांटी नसणारा,
साधा सरदोपट आहे, पण तो जेवढा सहज आहे तेवढा सहज नसतो कुटुंबामध्ये. नसतो ना. नाहीतर नाहीतर तुझे माझे व्यवसाय कशाला चालले असते. आता माझ्या आजी आजोबांचं आहे की मी आज नूडल्स खाल्ले. आता परदेशात राहणारी किंवा दुसऱ्या गावामध्ये राहणारी नात म्हणते मी आज नूडल्स खाल्ले आणि आजी म्हणते बरं ठीक आहे छान आहे. पण ज्यावेळेला एका छताखाली राहणारी नात आईनी किंवा आजीनी पोळी भाजी केलेली असताना म्हणते की मला नूडल्स खायचे, तेव्हा हे सगळं तारतम्य कसं सांभाळायचं? हा म्हणजे समजा असं त्या घरामध्ये आई पण आहे आणि आजी पण आहे असं आपण गृहीत धरू प्रश्नामध्ये. ती आजी ही आईची आई नाही असंही गृहीत धरू. बघा तुम्हाला सगळ्यांना ह्या न्यूआन्स कळला की नाही. हे आपण भारतीय आहोत. त्यामुळं आता बघ की ह्या सगळ्याच्या मध्ये तू जे म्हणालेस की सहजपणा नाहीये. का नाहीये? कारण ह्या नात्यामधल्या दोन्ही स्त्रिया ह्यांनी त्याच्याकडे पाहायची दृष्टी त्या घटनेकडे ती कशावर अवलंबून आहे. तर ती या दोन्ही स्त्रिया स्वतःकडे कशा बघतात आणि स्वतःच्या नात्याकडे कशा बघतात त्याच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही नूडल्सच्या जागी इतर अनेक अतेज्ञ प्रसंग टाका. बरोबर. आता दोघींनी काय तत्व लावलं तर सहजपणा येईल आणि ते तत्व सर्व सिच्युएशन मध्ये आणि सर्व नात्यांना लागू आहे म्हणून त्याला मी तत्व म्हणणार. दोन तत्व आहेत. पहिलं तत्व आहे जे खूप व्यावहारिक आहे, त्याला म्हणतात परस्परावलंबन, इंटरडिपेंडन्स. आता हे जे तत्व आहे ना इंटरडिपेंडन्स, हे निसर्गानं माणसाला दिलेलं तत्व आहे. हे माणसानं निर्माण नाही केलेलं. पंचमहाभूतांपासून इंटरडिपेंडन्स हे तत्व निसर्गानंच माणसाला दिलं आहे. म्हणजे ती रियालिटी आहे. परस्परावलंबन ही रियालिटी आहे. म्हणजे आज ती जी सून आहे तिला कुठे नोकरीला जायचंय, 2 दिवस कामासाठी बाहेर जायचंय, तर ती त्या सासूकडे मुलीला ठेवून जाणार आहे. बरोबर. हे तिचं परस्परावलंबन आहे. आज त्या सासूबाईंना काही आजार झाला, काही त्यांच्या प्रकृतीची हे झाली, तर ही सून त्यांना बघणार आहे. लक्षात काय ठेवलं पाहिजे की आपल्यातला कुणीही इंडिपेंडेंट नाही. आपण त्या अर्थानं स्वावलंबी नाही. परावलंबन कधी कधी छान वाटतं म्हणून आपण घेतो परावलंबन. पण व्हॅल्यू काय? परस्परावलंबन. व्हॉट इज अ व्हॅल्यू? इंटरडिपेंडन्स. म्हणजे या दोघींनी इंटरडिपेंडन्स या तत्वाचा आदर आणि स्वीकार करायला पाहिजे. इथे अर्धीच गोष्ट झाली, पूर्ण नाही. कारण इंटरडिपेंडन्सचा मी स्वीकार केला, परस्परावलंबन, तर ते चेहरा पाडून करता येतं. आता काय करणार, आहेतच घरी, यांच्यावरती टाकायलाच लागतं तिला, असं ती सून म्हणेल. आणि त्या सासूबाई म्हणतील आम्ही आहोत ना बसलेले म्हणून ह्यांना फिरायला मिळते. इथे परस्परावलंबनाचा स्वीकार नाही आहे. हे लक्षात घ्या. परस्परावलंबनामध्ये तक्रार आली की स्वीकार गेला. म्हणून तक्रार आणि स्वीकार यांचा असा तराजू आहे. तक्रार वाढली की स्वीकार कमी, स्वीकार वाढला की तक्रार कमी. म्हणून या दोघींनी पहिल्यांदा तक्रार स्वीकार समीकरण हे या दोघींनी डोक्यात ठेवलं पाहिजे. आता ते डोक्यात ठेवलं, परस्परावलंबन त्या चांगलं करतायत, तर पुढची व्हॅल्यू आहे त्याला म्हणतात परस्पर अनुबंध, इंटरकनेक्टेडनेस. आणि ही व्हॅल्यू इंटरडिपेंडन्स पेक्षा जास्त महत्वाची कुटुंबामध्ये. इंटरडिपेंडन्स ही रियालिटी आहे. म्हणून तर लोक मुलगा किंवा सून, आपली मुलगी किंवा सून प्रेग्नंट राहिली की जातात तिकडे बोलवल्यावरती.
पण ते जातात ह्याचं दुसरं कारण इंटरकनेक्टेडनेस आहे. आता इंटरकनेक्टेडनेस ही व्हॅल्यू आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता इंटरकनेक्टेडनेस म्हणजे काय? इंटरकनेक्टेडनेस याचा अर्थ नात्यांच्या मध्ये असलेली ऊब, नात्यांच्या मध्ये असलेलं आकर्षण, नात्यांच्या मध्ये असलेला तो इंटरडिपेंडन्सचा आदर हा फंक्शनल आदर आहे. इंटरकनेक्टेडनेसचा आदर हा दोन माणसांमधला आदर आहे. तो जास्त अनकंडिशनल आदर आहे. म्हणून इंटरकनेक्टेडनेस महत्वाचा आहे. आता बघा की सासू आणि सून या काही तशा बायोलॉजिकली कनेक्टेड नाहीत, बरोबर, पण मी बायोलॉजिकल कनेक्शन बद्दल बोलतच नाहीये, मी इमोशनल कनेक्टेडनेस बद्दलच बोलतोय, जो कधी कधी बायोलॉजिकल कनेक्शन असतानाही नसतो इंटरकनेक्टेडनेस, आणि कधी कधी बायोलॉजिकल कनेक्शन नसताना असतो, म्हणजे असताना नसतो आणि बायोलॉजिकली आपल्या बरोबर कोणीच नाही पण आपला इंटरकनेक्टेडनेस मात्र असतो त्यांच्याशी, दोन्ही घडतं. तर इंटरकनेक्टेडनेस मध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की मला म्हणजे अ आणि ब मधला इंटरकनेक्टेडनेस, इथे सासू आणि सुनेतला, सासूला सुनेच्या पोझिशन मध्ये भावनिक आणि वैचारिक स्वतःला ठेवता आलं पाहिजे आणि सुनेला सासूच्या भावनिक आणि वैचारिक पोझिशन मध्ये स्वतःला ठेवता आलं पाहिजे. म्हणजे सुनेचे सांधे दुखत नसले तरी सांधे दुखत असलेला माणूस कसा चिडचिडतो हे सुनेच्या लक्षात आलं पाहिजे. आणि सासूच्या लक्षात आलं पाहिजे की नोकरीवरती जाणारी सून आहे, तिचं अप्रेझल झालंय आणि ते तिच्या मनासारखं झालेलं नाही, तर तिला काय वाटत असेल हे सासूला कळलं पाहिजे. हे कळलं तरच इंटरकनेक्टेडनेस येणार. म्हणून जर या दोघींच्या मध्ये इंटरडिपेंडन्स आणि इंटरकनेक्टेडनेस असे दोन्ही व्हॅल्यूज, आणि पुढचा शब्द महत्वाचा, या दोन्ही व्हॅल्यूजची, या दोन्ही मूल्यांची साधना करावी लागते. आता मी काय म्हणतोय बघा, पहिली आहे ना त्याला म्हणतात रिपिटेशन, एका पातळीवरती रिपिटेशन. वर्तन तुम्ही जितक्या प्रमाणात रिपीट कराल तितकं ते वर्तन जास्त जास्त सरावाचं होत जाईल. म्हणजे पहिल्यांदा काय असतं रिपिटेशन, पुनरावृत्ती, पुनरावृत्ती नंतर सराव येतो. आता सराव ह्याच्यामध्ये पुनरावृत्ती असते पण विचार पण चालू झालेला असतो सरावामध्ये, की अरे इथे चुकतंय, हे चांगलं होतंय, हे सराव. त्याच्या पुढचा संगीतामधला शब्द आहे त्याला म्हणतात रियाज. तर रियाज ह्याचा अर्थ रिफ्लेक्शन, म्हणजे मी माझ्या वागण्याकडे, विचारांच्याकडे आणि भावनांच्याकडे मी रिफ्लेक्ट करून, म्हणजे रिफ्लेक्शन करतो. त्याच्याच पुढे मग इंट्रोस्पेक्शन, म्हणजे मी स्वतःचं परीक्षण करतो. या गोष्टी आल्या. साधना ही त्याच्या पुढे आहे. आता साधना म्हणजे काय, तर जेव्हा मी हे सगळं जे करत असतो ते मी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी करतो आहे. मला अधिक चांगला माणूस बनवण्याच्या प्रवासात मी जेव्हा ते लावतो तेव्हा ती साधना असते. त्याचं अत्युच्च स्वरूप हे मला माझे खरे स्वरूप कळणे वगैरे वगैरे असेल. तिथपर्यंत आपण आता गेलो नाही, तरी मला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी हे आहे, हे मूल्य मला अधिक चांगला माणूस बनवणार आहे. इंटरडिपेंडन्स, इंटरकनेक्टेडनेस हे मला अधिक चांगला माणूस बनवणार आहे, एक. आणि दुसरी गोष्ट, ही दोन मूल्य मानवी जीवन अजून किती काळ या पृथ्वीवरती राहणार हेही ठरवणार आहे. जोपर्यंत मला पर्यावरणातला इंटरकनेक्टेडनेस कळणार नाही तोपर्यंत मी सगळी संसाधनं
ही चंगळवादाने वापरेन. मला जोपर्यंत माणसांमधला इंटरकनेक्टेडनेस कळणार नाही तोपर्यंत मी देशादेशांमधली, धर्माधर्मांमधली, वर्णावर्णांमधली हिंसा करतच राहील. म्हणून ज्या व्हॅल्यूज व्यक्तीसाठी, त्या व्हॅल्यूज कुटुंबासाठी आणि त्याच देशासाठी आणि समाजासाठी आहेत. आणि हे सगळं त्या नूडल्स खाण्याशी निगडीत आहे. हो, कारण एक लक्षात घ्या, म्हणून तर आपण तत्व म्हणतो की जे सर्वच ठिकाणी चालतं, सर्वत्र चालतं, तेच तत्व आहे. आणि त्यासाठी आपण जर ह्या दोन गोष्टी डोक्यात पकडल्या, परत आता त्या सासूबाई यांनी आता साधना का? कारण या दोघींनी हे सगळं स्वतःच्या विकासाशी लावलं पाहिजे, म्हणून की हा टप्पा आहे. हे नातं जपणं, या नात्याला फुलवणं, त्या मतभेदांना डील करणं, हा माझ्या चांगला माणूस बनण्याच्या प्रवासामधला टप्पा आहे. हे मी लक्षात घेतलं की साधना झाली. मग आता कारण आपल्याला साधना असा शब्द म्हटलं की मग आपल्याला एखादा मोठा वृक्ष, त्याच्याखाली बसलेला एखादा तपोवृद्ध ऋषी वगैरे दिसायला लागतो. तर तसं काही नाही ना. तुमच्या आमच्या घरामध्ये पण साधना करता येते. फक्त तो विचार माझ्या डोक्यात पाहिजे की मी हे का करतोय. म्हणजेच याचा अर्थ की मी ते कुणासाठी डायरेक्टली करत नाही. बघा, तुम्ही कुणासाठी केलं की देवाणघेवाण आहे, पण कुणासाठी मी करत आहे त्याच्यामध्ये बघा देवाणघेवाणीच्या पण पायऱ्या कशा आहेत. पहिली जी देवाणघेवाणीची पायरी आहे, इव्हन भावने, ती बार्टर आहे, म्हणजे वस्तू आणि भावनांची सुद्धा. म्हणजे मी तुझ्यावरती एवढं प्रेम केलं तर तू माझ्यावरती तेवढं करायलाच पाहिजेस, हे बार्टर आहे. म्हणजे ही प्रेमाची मागणी आहे. ही पहिली पायरी झाली. आपण सगळ्या पायऱ्यांवरती एकाच वेळी असतो. तर पहिली आहे ती मागणी. त्याच्यानंतर आहे ती अपेक्षा, की ना मी तुझ्यासाठी एवढं एवढं केलं, माझी अशी अपेक्षा आहे की तू काहीतरी प्रतिसाद द्यावास. प्रतिसाद दिलास मला आनंद होईल, भरभरून प्रतिसाद दिलास मला खूपच आनंद होईल, थोडासा प्रतिसाद दिलास थोडं दुःख होईल, अजिबात प्रतिसाद नाही दिलास जरा जास्तच दुःख होईल. पण मी त्या दुःखामुळे कोसळून मिसळून जाणार नाही. मॅनेजेबल दुःख. आता अपेक्षेच्या ट्रॅकवरती माझं दुःख मी हँडल करू शकतो. म्हणजे अपेक्षा ही दुसरी पायरी. तिसरी पायरी काय, की मी केलं अपेक्षांपैकी कोणत्या अपेक्षा सुद्धा मला कमी करतायत ना त्याच्यावरती काम केलं. माझ्या एका नात्याकडून 6 अपेक्षा आहेत धरून चाला समजण्यासाठी. तर ह्याच्यातल्या ना कोणत्या 2-3 अपेक्षा मी कमी करू शकतो, कमी करून अगदी एखाद्या ठिकाणी तरी मी निरपेक्षता आणू शकतो का. म्हणजे मी त्या नात्यासाठी काही करेन, पण ना त्याच्यातून मग एवढं केलं बोलला पण नाही, जरा चेहऱ्यावरती पण दिसलं नाही, वागण्यातही उमटलं नाही, हे हिशोब मी एखाद्या नात्याच्या एखाद्या अपेक्षेपुरतं करू का. बघा, मी आपलं सगळ्यांचं माणूसपण आणि देअरफॉर द व्हल्नरेबिलिटी ही चॅलेंजेस नाही करताय. म्हणजे ना निरपेक्षतेला फक्त थोडी जागा करून द्या. तुम्ही एक पायरी वर गेलात, निदान त्या नात्यातल्या सगळ्या अपेक्षांपैकी काही अपेक्षा तर कमी झाल्या. मग जेव्हा तुम्ही त्या अपेक्षा थोड्या 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 कमी कराल, थोड्या थोड्या सोडायला लागाल, तुम्हाला आता साधना कळेल ना. असं करता करता पुढे काय होईल, पुढे काय होणार नाही, आपण जायच्या वेळेला जाऊ. ह्याच्या पलीकडे अपेक्षा नका ठेवू. आपण आता ना मी संपूर्णपणे संन्यस्त वृत्तीने ह्यानंतर जीवनाकडे फार अलिप्तपणे पाहणार आहे, नाही पाहिलं तरी चालेल. कारण कोण आपल्यातला 100% अलिप्त वगैरे होणार आहे.
काय होणार. पण इतपत मला करता आलं तर ती साधना आहे. हे जर त्या दोघींनी आता लक्षात घेतलं तर मग छान आहे ना, सहजपणा आला. पण तो सहजपणा यायला खूप कठीण असल्यामुळे, कारण त्याच्यामध्ये हे सगळं असल्यामुळे, पण करून बघायला काय हरकत आहे हो, करून बघायला काय हरकत आहे. म्हणजे आपण तर असं की डायरेक्टली रिझल्ट डिमांड नाही ना करतो, आणि एवढी नाती आहेत ती नाहीतरी राहणारच आहेत. सो हाऊ वी आर गोइंग टू हँडल इज द क्वेश्चन. नाती राहणारच आहेत. मग आजच्यापेक्षा जरा अधिक मॅच्युरिटीने हँडल करता येत आहेत का इतपत. म्हणजे आता आज सोबतीने सुखासुखी ऐकले, ह्यानंतर आमच्या घरात 3 पिढ्या गुण्या गोविंदाने नांदू लागल्या, असं काय होणार नाहीये. पॉसिबली आज 9 वाजता एक नवीन भांडण तुमची वाट बघताय. सो इट्स ओके, इट्स ऍब्सोल्युटली ओके. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, आदर्श कुटुंब व्यवस्था कधीही अस्तित्वात नव्हती आणि यापुढे पण असणार नाही. तो एक पहिला अट्टहास सोडला ना, कारण ह्या आदर्श कुटुंब व्यवस्थेच्या अट्टहासातूनच आपण लोकांना तुलना करायला लागतो, आणि त्या खूप वरवरच्या असतात. ते दोघं बघ कधीच भांडत नाही. तुम्ही काय सीसीटीव्ही लावले होते त्यांच्या घरामध्ये? ते भांडतात, पण तुम्हाला ऐकू येईल एवढं नाही भांडत. चांगलं आहे. हे जे असतं की नाही, मग लगेच तुलना आपण का करतो बघा, कारण आपली एक परफेक्शनची व्याख्या असते. त्यामुळे परफेक्ट फॅमिली इज अ मिथ, इव्हॉल्विंग फॅमिली इज अ ट्रूथ. आणि ते इव्होल्युशन सगळ्या पिढ्यांचं आहे. आणि मी इव्होल्युशन हा शब्द खूप जबाबदारीने वापरतोय. हे खरंच इव्होल्युशन आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपल्याला शास्त्र असं सांगतं की नर्चर अँड कल्चर कॅन इन्फ्लुएन्स नेचर. हे आपल्याला शास्त्र सांगतंय. नर्चर म्हणजे संस्कार, कल्चर म्हणजे संस्कृती, या गोष्टी नेचर म्हणजे जनुक DNA याच्यावरती असर करतात, परिणाम करतात. ह्यातूनच तर एपिजेनेटिक्स सारख्या ज्ञानशाखा या वैद्यकशास्त्रात जन्माला नाही का आल्या. म्हणजे हे आपण करणं हे खरंच इव्होल्युशनला पोषक आहे. हा जर आता एवढा आपल्याला छान वाटेल की नाही, अरे माझा चांगला माणूस बनण्याचा इफर इव्होल्युशनला पोषक आहे, क्या बात आहे. वाटू दे ना, मस्त की मी हे करतोय, मी त्या इव्होल्युशनला पोषक असं काहीतरी करतोय. त्या इव्होल्युशनच्या महादेवाच्या गाभाऱ्यात मी पाण्याच्या ऐवजी दुधाची घागर टाकतोय, असं का नाही म्हणायचं आपण. म्हणून ना हे आपण करणं, ह्याच्यामध्ये आपला फायदा आहे, ह्या प्रोसेसमध्ये आपली गंमत आहे. आणि मग आपण कसा विचार करू माहितीये की मग इंटरकनेक्टेडनेस वाढवण्यासाठी काय करता येईल. इंटरडिपेंडन्स तर राहणारच आहे, त्याला आपण म्हटलंच आहे की विथ रिस्पेक्ट, विथ ऍक्सेप्टन्स कसं करायचं. पण इंटरकनेक्टेडनेस वाढवण्यासाठी काय करता येईल, काय केल्यावरती, इन अँटिसिपेशन केल्यावरती समोरच्या माणसाला छान वाटेल. हो, काय छान वाटणं असतं की तुम्ही जेव्हा थकून येता आणि कोणी तुम्हाला न विचारता कॉफीचा किंवा चहाचा कप देतोय, छान वाटणं असतं. का नाही करायचं. इतकं साधं छान वाटणं, पण ते न विचारता करायचं. म्हणजे आल्यावरती त्या व्यक्तीने सांगितलं चहा आहे का, चहा देणार का, तर नाही, ते जे काय असेल, किंवा हे चहाचं सोडा. म्हणजे आता समजा नवरा बायको दोघी जण नोकरी करतायत आणि समजा वॉशिंग मशीन लावायची ड्युटी बायकोकडे आहे आणि बायको ऑफिसातून उशिरा आली, नवरा समजा लवकर आला, त्याने ते कपडे मस्तपैकी धुवून घेऊन, त्याने नाही मशीनने धुवून घेऊन
आणि मशीनने वाळत टाकून वगैरे. पण बरं असतं ना, तिची एक किती महत्वाचा टिकमार्क होतो तिचा, की अरे मशीन लावलं याने, कपडे टाकले आणि ते दिसतात, हो किती छान असतं. हा म्हणजे ते कपडे वाळलेले टाकलेले दिसणं हे गुलाब फुलण्यासारखं असतं. फक्त मग त्यावेळेला इतक्या भाग्यवान स्त्रीनं कसे वाळ्यात घातलेत असं म्हणून. म्हणजे माणसं अशा प्रकारे भाग्याची भेळ करून टाकतात. त्यामुळं आपल्याला ती भाग्याची भेळ न करावी. हे भाग्य आलंय ना आपल्या वाट्याला आज, तर ते भाग्य छानपैकी भोगून घ्यावं ना. ते घड्याच नाही केल्या, ते सुरकुत्याच राहिल्या, ते नाही बोलूया. त्यामुळे हे आपण करणं, काय मोठ्या गोष्टी सांगतोय का आपण, कठीण गोष्टी सांगतोय का, नाही सांगतो. द पॉइंट इज की परफेक्शन हे मीच लक्षात घेतलं तर आपण आत्ता जसे हसलो तितक्या खेळकरपणे आपण आपल्या आणि आपल्या जवळच्या माणसांच्या चुकांकडे सुद्धा पाहू. आणि त्या चुकांकडे ना तितक्या खेळकरपणे पाहणं फार महत्वाची गोष्ट आहे. हो की माणूस आहे, आपण पण आहोत, चुका करणार, अगदी ना जाणून बुजून चूक करणार. कारण आपल्या मनात जजमेंट लगेच काय येतं माहिती ना, मुद्दामूनच केलंच ना, तेवढं जजमेंट बदला करा आणि म्हणा का चूक केली. जाणता अजाणता मध्ये पडता कशाला. दॅट क्लासिफिकेशन इज नो फ्युचर. आणि विचारल्यावरती कोणी सांगतं का मी जाणते पुढे असं केलं म्हणून, कोण सांगतं. तेवढी परिणामांची जाणीव असते माणसाला. त्याच्यामुळं मग त्या क्लासिफिकेशन मध्ये उतरता कशाला. झाली चूक, कशी सुधारायची बघूया. हे घरामध्ये अगदी साध्या साध्या गोष्टींच्या मध्ये ना, हे कोणी केलंय आणि हे कशाला केलंय. अरे दिसते ना, पाणी सांडलंय, दूध सांडलंय, काय कोणी टेबल साफ केलेलं नाहीये, ओट्याच्या कुठल्या तरी 35 अंशाच्या कोणामध्ये डाग दिसतोय, जे काय असेल ते दिसतंय तर ते करून टाका. किती सोप्या गोष्टींना आपण कठीण बनवून टाकतो. हो काहीच्या काही. सर पण का बनवतो, म्हणजे हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण तरी सुद्धा एखाद्याला सहजता हवी असते आणि दुसरा मात्र स्वतःची खुर्ची पकडूनच बसलेला असतो. सांगू, फार कळीचा मुद्दा आहे. उत्तर सोपं एकदम. हा जो मी आहे ना, या मीचे 2 सापळे आहेत. त्यातला एक सापळा आहे मी आणि दुसरा सापळा आहे मी तू. या 2 सापळ्यांच्या मध्ये आपण बसतो म्हणून आपण आम्हीला जाऊ शकत नाही. इतकं सोपं. मग आता टाळायचे सापळे 2. एक मिमी. आता मिमीला काय गडबड आहे. अरे हे कोणी केलं, मी केलंय. अरे हे माझ्याशिवाय झालंच नसतं, हा अख्ख्या कुटुंबाचा भार वगैरे वगैरे. मिमी नको. केलंय ना, केलंय, छान, उत्तम. हा तेवढं समाधान असावं आपण जे केलं त्याच. पण असलेलं समाधान घालवण्याचा सापळा कोणता, मिमी. कारण तुम्ही मिमीला गेलात की समोरचे म्हणतात बरं मग तुम्हीच करा, अजून करा. मग म्हणायचं की माझी कोणाला पर्वा नाही. अरे म्हणून हा मिमीचा एक सापळा. दुसरा मीतूचा. त्या मीतू मध्ये असं आहे की जो कोणी तू असेल किंवा म्हणजे जी कोणी तू असेल तर त्या तुला अद्दल घडवायची किंवा त्याला दाखवूनच द्यायचंय. कशाला. म्हणजे मीच्या जागी मी आहे, तुझ्या जागी तू आहे. तर तिथे मीतू मध्ये आपण अडकतो. त्यांना मीतूपणाची झाली बोलवणं एका जनार्दनी श्री दत्त जाणं फारच महत्वाचं आहे.
हा, आपण सगळे म्हणजे तो त्याच्यामधला मी तू वेगळा आहे बरं का. पण आपण त्याला अगदीच खालच्या पातळीवरती आणतोय आता त्या मितूला. पण ठीक आहे, व्यवहारात वापरूया तसं, काही हरकत नाही. तर हा मितूपणाचा दुसरा सापळा आहे. त्यामुळे काय होतं ना, आपण आम्हीवरती जाऊ शकत नाही. आणि आपण आम्हीवरती जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत इंटरडिपेंडन्स, हेल्दी इंटरडिपेंडन्स हा एस्टॅब्लिश नाही होत. ओके. आणि जर हेल्दी इंटरडिपेंडन्स एस्टॅब्लिश झाला तर मग इंटरकनेक्टेडनेस जो आपण म्हणालो तो टप्पा काय, तो टप्पा त्याला आपण म्हणायचं आपण सर्व. म्हणून बघा समीकरण काय, मीला मर्यादा कुठली आहे, मी मीची आणि मी तुची. मी वरून मी आम्हीवरती कधी जाऊ शकतो, जर मी हेल्दी इंटरडिपेंडन्स मानलं तर. ठीक आहे. आम्हीची मर्यादा काय आहे बघा, आम्हीची मर्यादा आहे आम्हीच. एक मर्यादा आम्हीच. आमच्या घरासारखं वातावरण कुठे नाही. बघतील तेव्हा कळेल त्यांना, सांगता कशाला, हवामान खाते. त्यामुळे तो एक अभिमान, आम्हीच. आणि तो आम्हीच वेगवेगळ्या निकषांवरती असतो. आणि दुसरा असतो आम्ही तुम्ही. त्या आम्ही तुम्हीमुळे तो असला तर सुना येतात ना, तेव्हा जर आम्ही तुम्ही झालं, आमच्याकडे ना खोबरं नाही टाकत, दाण्याचं कूट टाकतात. असे ज्वलंत विषय असतात. आता ही आम्हीची मर्यादा आहे की नाही, आम्ही तुम्ही. अरे ते ठीक आहे ना, तर ते खोबरं टाकून कसं लागतं बघा. पाहिजे तो खोबरं आणि दाण्याचं कूट दोन्ही टाका, कोणी जाईल नाही. त्या दोन्ही गोष्टी कुठे वाईट आहेत. साबुदाण्याच्या खिचडीत नाही का टाकत दोन्ही गोष्टी, टाकून बघा. आपण ते आम्ही तुम्हीला गेलो ना, आपण किती साध्या गोष्टी त्या, पण त्या आम्ही तुम्हीला एकदा गेलो की आमच्याकडे तुमच्याकडे चाल, आणि मग ते राहतो हो डोक्यात, सॉलिड राहतं. म्हणजे मजा सांगतो, माझी पत्नी आहे ना, तर ती अजिबात पूर्ण अशी शाकाहारी, अंड पण नाही घरात वगैरे असं. आणि आमच्या घरी आल्यावरती मला मासे आवडतात, कारण मी नाडकर्णी हे पोहत पोहतच जन्माला आले म्हणून. त्यामुळे त्यांना मासे नावाची गोष्टही भयंकर आवडते. तर आता माझ्या पत्नीनं हे सगळे मासे करायला शिकली, आणून साफ करायला शिकली वगैरे. मी माझ्या पत्नीचा मत्स्ययोग नावाचा लेख लिहिलाय मनोगती नावाच्या माझ्या पुस्तकात, तो वाचा. तिनं ना इंटरडिपेंडन्स आणि इंटरकनेक्टेडनेस सुद्धा हे तिने माझ्या विचार भावनांमध्ये स्वतःला ठेवून ती आज तऱ्हेचे मासे करून मला, माझ्या मुलाला, मुलीला, सगळ्यांना खायला घालते. उत्तम. हे झालं एक. माझ्या घरातल्या एक ज्येष्ठ स्त्री, त्यांनी एक दिवशी असं कॉमेंट केली, सारस्वतांच्या सारस्वत सुना जसे मासे करतात ना, तसे बिगर सारस्वता सुनांना जमतच नाही. अरे काय कारण होतं का करायचं. बरं, माझ्या बायकोच्या 15 वेळा खाऊन गेले. पण आता का आम्ही तुम्ही ना, तर त्या आम्ही तुम्हीच्या पोकळ समाधानासाठी आणि निष्फळ विजयासाठी आता माझी बायको म्हणेल नाही, पण माझी बायको काय म्हणू शकते, आता ह्या जेव्हा जेवायला येतील ना, तेव्हा मासे अजिबात देणार नाही. ते तिने तेवढ्या खेळकरपणाने घेतलं म्हणून ठीक आहे. तिने मला ते रिपोर्टिंग असं सांगितले की असं असं त्या बोलल्या, आणि ती पण हसली, मी पण हसलो. पण एखादी घेऊ शकते ना की आता आम्ही तुम्ही वरती जर माझी बायको पण गेली तर ती म्हणाल आता यांना जेवायलाच नाही बनवणार कधी, खाऊन गेला एवढ्या वेळा आणि शेवटी असं काढलं वगैरे.
त्यामुळे मर्यादा काय आम्हीची, आम्हीच आणि आम्ही तुम्ही. आता तिथे जर इंटरकनेक्टेडनेस जागृत झाला, म्हणजे त्या ज्येष्ठ बाई होते की नाही, त्यांनी जर इंटरकनेक्टेडनेस स्वतःमधला जागृत केला असता, तर त्यांनी काय म्हटलं असतं की इतक्या वेगळ्या वातावरणातून तू आलीस आणि तरी सुद्धा इकडच्या सगळ्या चालीरीती उचलल्यास, हे किती छान झालं. आज तुझ्या हातचं खाताना कळतच नाही की हे कोणाच्या हातचं. इंटरकनेक्टेडनेस जागृत झाला की जे फिलिंग येतं त्याला म्हणतात आपण फिलिंग. आता गंमत बघा की आपण नावाच्या फिलिंगला मर्यादा नाही. मीला मर्यादा आहे, आम्हीला मर्यादा आहे, आपणला मर्यादा नाही. आपण हे फक्त विस्तारत जाणार क्षितिज आहे. सोपं उदाहरण घ्या, कुटुंबातले आपण सारे. आता कुटुंबातले आपण सारे म्हणजे बृहत कुटुंब आलं. मग त्याच्यात शेजारी पेजारी आल्या. आपण सारेकडे इतके वर्ष शेजारी राहतोय, आमच्याकडे काय झालं की त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काय झालं आमच्याकडे आलं. मग कम्युनिटी मधले सारे, कचरा पडलाय त्याचं काहीतरी करायला हवं, चला आपण सारे येऊन बघूया. मग शहरातले आपण सारे, मग राज्यातले आपण सारे, मग देशातले आपण सारे, मग जगातले आपण सारे. आपण सारे कॅन ओनली एक्सपांड. हे आपण जर डोक्यात घेतलं तर सहजता येणार. कारण आता आपण सारे म्हटल्यावरती मी आपण साऱ्यांच्यासाठी करतोय. मग ते म्हणून जी मोठी माणसं असतात प्रत्येक क्षेत्रातली, की जे मुळात आपण साऱ्यांसाठी काम करतात, त्यांनी नाही का अपेक्षा सोडल्या. आपले दिनकर आपले कर्वे, नाही कर्व्यांचे भाऊ आपले, ज्यांनी सेक्स एज्युकेशन वरती, सेक्शुअलिटी वरती, रद हो कर्व्यांनी, त्यांना कोणी मान्यता दिली त्यांच्या हयातीत? का काम केलं त्यांनी? म्हणजे त्यांना कुठेतरी तो इंटरकनेक्टेडनेस, वेलफेअर ऑफ पीपल इन माय सोसायटी, ते काय म्हणाले की अरे हा इंटरकनेक्टेडनेस आज यांना नाही कळत आहे, पण कळेल. कारवरचं जे पुस्तक आहे ना, एक होता कारवर, त्यात एक खूप छान प्रसंग आहे की ते कारवर तिकडे भुईमुगाचं पीक खूप येतं. त्या काळामध्ये त्या भुईमुगाचं काय करायचं? मग कारवर स्वतःला त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये बंद करून घेतात. 3 आठवड्यामध्ये त्या भुईमुगाचे 34 प्रॉडक्ट वगैरे असे ते सगळे तयार करतात. मग ते शेतकऱ्यांना जाऊन शेतकऱ्यांच्या पुढे ते नेऊन ते प्रॉडक्ट त्यांना सांगायला लागतात कसं करायचं. शेतकरी सगळे हे गोरे असतात, गोऱ्या वर्णाचे असतात मालक. कारवर स्वतः काळे असतात. ते त्यांना जाऊन ती वर्कशॉप्स घेत असतात आजच्या भाषेत. पण ते लोक ज्यांनी कारवरना बोलवलंय ते त्यांना पाणी देत नाहीत. कारवरना सार्वजनिक नळावरती जाऊन पाणी प्यावं लागतं. तर कारवर यांचे जे शिष्य असतात ते खूपच वैतागतात. ते म्हणतात की अरे तुम्ही ह्यांच्यासाठी करताय, यांना काही किंमत नाही त्याची. तर कारवर तेव्हा त्यांना म्हणतात की शेतकऱ्याच्या कातडीवरती मी ज्ञान देणार नाही, मी सगळ्या शेतकऱ्यांना ज्ञान देणार आहे. आज ते म्हणतायत, त्यांची आज थिंकिंग मीची आहे ना, आणि मी तुझी आहे. पण कारवर आपण वरती आहे. म्हणून जी माणसं आपण वरती असतात त्यांचे हिशोब एका जीवनाचे कधीच नसतात. मग आपण आपल्याला त्यांच्यासारखं होता नाही येणार, अगदी गृहीत धरू आपण. पण निदान त्या आपणपणाचा स्पर्श म्हणजे साधना ही जर मी केली इंटरकनेक्टेडनेसची. काय म्हणाले कारवर की शेतकऱ्याची त्वचा मी पाहणार नाही. म्हणजे कारवर कुठल्या लेवलला होते? आपण. म्हणून आपण सर्व मध्ये या सगळ्या जे अट्टहास, मागण्या, अपेक्षा ह्या गळून पडणं आहे, सोडणं नाही.
म्हणून ज्ञानेश्वरांनी जे म्हटलंय ना की ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडिशी अवगुण रे भ्रमरा. तर अवगुण सांडायचे असतात, सोडायचे नसतात. त्यामुळे अवगुण आपले सांडून जाणं म्हणजे साधना. मग ती आपण निदान करायला सुरुवात, काय हरकत आहे. तर मी म्हटलं तसं की आपण काही कारवर होणार नाही, रघुकर्वी होणार नाही, नाहीच होणार. पण निदान आपण जिथे आहोत त्याच्यापेक्षा जास्त चांगले बनवू. मग आपल्यातला चांगुलपणा हा लोकांच्या पुढे जाईल. आपल्याकडे अजून एक गडबड काय सांगतो नात्यांमध्ये, कोणी छान वागलं ना तर लगेच कौतुक करायची पद्धतच नाही, फार कमी पद्धत आहे. त्याचं कारण काय ना की छान वागल्याचं कोणी ऍप्रिसिएशन केलं तर हुशार येईल, डोक्यावर बसेल, मिर्या वाटेल. हे काय मला कळलेलं नाही बरं का. तर चांगलं वागलं कोणी तर म्हणा ना चांगलं वागलं, ते लोक चांगलं वागणं सगळं असं आतमध्ये ठेवतात बरं का. म्हणजे सगळं वार्षिक परीक्षेच्या वेळेला दिवस. चाचणी परीक्षेमध्ये सुद्धा छान छान म्हणा ना. मुलांना नाही का म्हणत, आपण म्हणतो. पण हे एक आपलं असतं, त्यामुळे आपण ना ते ऍप्रिसिएशन असं ठेवून देतो आणि टीका पटकन करून टाकतो. आता टीका करावी, मी टीकेच्या विरोधामध्ये नाहीये, पण टीका करायची एक पद्धत आहे. कारण टीका मी वरती करता येते आणि टीका आम्ही वरती पण करता येते, आणि टीका आपणवर पण करता येते. पण आपण वरती जे केलेलं असतं ना, ते ज्याने कोणी काही केलं असेल, ज्याच्या वर्तनावरती टीका करायची ना, ती चूक लक्षात आणून देणंच फक्त नसतं, तर त्या निमित्ताने त्या विषयावरचा ना त्या माणसाचं पर्स्पेक्टिव्ह बदलणं असतं त्याच्यात. जेव्हा आपण वर्ण चूक सुधारली जाते तेव्हा, कारण त्याच्यामध्ये एक मोठा किंवा एक डीपर भाग असतो. म्हणजे काय ते सांगतो, एक उदाहरण घेतो म्हणजे सांगायला सोपं जाईल. की बघा, माझ्या आई वडिलांचा, माझे वडील हे मराठवाड्यातही होते, त्याच्या आधी खानदेशामध्ये प्राध्यापक होते, प्राचार्य होते. तर आमच्याकडे त्यावेळेला ते हॉस्टेलचे रेक्टर होते. तर जून महिन्यामध्ये जी मुलं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरची जायची घरी, फर्स्ट जनरेशन फार्मर फॅमिलीतले फर्स्ट जनरेशन उच्च शिक्षणासाठी आलेली पिढी होती. फर्स्ट इयरचा मुलगा किंवा सेकंड इयरचा मुलगा गेला हॉस्टेलमधून, पुढच्या वर्षाला आला की तो लग्न करून यायचा. त्यामुळे माझ्या वडिलांनी आईला सांगितलेलं असायचं की ओटीचं सामान हे ठेवायचं जून जुलै महिन्यात, कारण ही मुलं त्यांच्या बायकांना घेऊन येणार. त्यामुळे मला ते फार छान वाटायचं, कारण तो असा आई यायची, कपल ते यायचं, मग आई पाठ लावायची, मग रांगोळी काढायची, मग ते बसायचे, मग आई ओटी भरायची, मग काहीतरी छान खायला प्यायला मिळायचं. इट वॉज गुड फॉर मी, की ते बघायचो. एक दिवस असा एक वडिलांचा विद्यार्थी आला त्याच्या पत्नीला घेऊन, आणि आईने ते सगळं लावलं आणि तिला म्हणाली की अगं ये बस. तर ती मुलगी रडायला लागली आणि तो मुलगा रडायला लागला. तर मला कळे नाही काय हे असं का वागतायत. मग पण माझ्या वडिलांनी त्याला सांगितलं, आईने तिला हाताने उठवलं, झालं, त्यांची ओटी बिटी भरली, गेले, खाणं वगैरे झालं, गेले. वडिलांना विचारलं ते एवढे का रडले, म्हणजे मी आतापर्यंत लोकांना हसताना पाहिलं होतं, हे करताना रडले का. तर माझे वडील म्हणाले मला की ना त्यांच्या बाबतीत ना हे पहिल्यांदाच घडलं ना म्हणून ते रडले, नवीन होतं त्यांच्यासाठी म्हणून. मला काही समजलं नाही, पण तेवढ्या वेळेला तेवढं ठीक होतं. 4-5 वर्षाच्या मुलाला मी ते सोडून दिलं. कट टू, माझे वडील रिटायर झाले, 50-55 वर्ष त्याच्यामध्ये गेली आहेत, आणि त्यांना निरोप समारंभ देण्यासाठी सगळे विद्यार्थी जमले. आणि त्यावेळेला मुंबईतल्या एका मोठ्या कॉलेजचे प्राचार्य ते बोलतायत, आणि त्यांनी सांगितलं की मला आपलेपणा देणारा आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग
हा तो होता कारण ते दलित होते आणि आम्ही जातीनं वर्णाने ब्राह्मण होतो. तर त्या काळामध्ये ब्राह्मणाच्या घरी त्या मुलीची ओटी भरणं हे त्यांनी कधीच अनुभवलेलं नव्हतं आणि तो त्यांनी प्रेम आपलेपणा म्हणून घेतला. म्हणून आपलेपणा जेव्हा असतो तेव्हा त्याच्यातून माणसं इंटरकनेक्टेडनेस शिकतात. म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये तो इतक्या वर्षानंतर राहिला. म्हणजेच आपण ह्या पातळीवरून माणसं जेव्हा वागतात तेव्हा ती समोरच्याच्या जीवनावरती खूप मोठा मूलभूत बदल करू शकतात. हे आपण आपल्या डोक्यामध्ये घेतलं तर आपल्याला इव्हन चुकांकडे कसं बघायचं ते पण कळेल. ही तत्व सहजतेकडे नेणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सर, नात्यामध्ये प्रेम आणि काळजी कुठे संपते आणि इंटरफिरन्स कुठे सुरू होतो? प्रेम आणि काळजी न संपताही तो चालू होतो. म्हणजे प्रेम आणि काळजी खूप जास्त झाली की जो होतो तो इंटरफिरन्स. याच्यामध्ये काय सांगतो? इंटरफिरन्स म्हणजे काय? इंटरफिरन्सचा अर्थ असा आहे की माझी एक व्यक्ती म्हणूनची स्पेस असते, भावनिक स्पेस असते, इव्हन फिजिकल स्पेस असते. ह्याला दुसऱ्या कुणी कॉमन स्पेस कधी समजायचं? कधी कधी असं असतं की माझी जी इव्हन फिजिकल इमोशनल स्पेस असते त्याच्यामध्ये अमुक एका व्यक्तीला मी येण्याची पूर्ण परवानगी दिलेली असते की यू आर पार्ट ऑफ माय फिजिकल स्पेस, इमोशनल स्पेस वगैरे वगैरे अशी मी दिलेली असते. ही कधी ब्लँकेट नसते. नात्यांच्या प्रमाणे, नात्यांच्या टप्प्याप्रमाणे ही स्पेस जी आहे तिची डेफिनेशन खूप डायनॅमिक असते. तुम्ही एक साधं उदाहरण बघा की अशा अनेक घरांमध्ये टीनेजर्स आहेत ज्यांचे आई बाप आपल्याला सांगतात दरवाजा लावून घेऊ नकोस असं त्या मुलाला सांगतात. तर तो काही तिकडे टेररिस्ट प्लॅन नसतो करत किंवा नसते करत. बऱ्याच वेळेला त्या मुलाला किंवा मुलीला आपली पर्सनल स्पेस जी आता मुलांना आणि मुलींना खूप लवकर कळायला लागली आहे, जे इकडे माझ्यासारखे अशा घरातून वाढले असतील की जिथे घरातली सगळी माणसं गादीला गादी लावून जमिनीवर झोपायची. ते खूप छान उदाहरण आहे बघा कॉमन स्पेसचं. पर्सनल स्पेसच नव्हती. 6 गाद्या होत्या, 8 लोक झोपायचे, हो की नाही? त्यातल्या त्यात त्या घरांमध्ये एकच पलंग असायचा जिकडे घरातले सगळ्यात मोठे लोक होते ते झोपायचे. ती त्यांची त्यातल्या त्यात पर्सनल स्पेस होती. आणि आता आपण प्रत्येकाला खोली दिली आहे. ही फार गंमत आहे. आधी पर्सनल स्पेस करून द्यायची आणि मग म्हणायचं दरवाजा लावू नको. आहे की नाही? हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे की अरे आपण पर्सनल स्पेस दिली त्यांना करून. अगदी छान त्याच्यासाठी 3 BHK 2.5 BHK वगैरे वगैरे असं काहीतरी घेतलं. आणि नंतर म्हणायचं असं का वागतो. बरं, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की आत्ताच्या पिढीमध्ये ही पर्सनल स्पेसची जाणीव त्यांना खूप पटकन होते. आपल्याला 18व्या वर्षी 22व्या वर्षी झाली. आता तुम्ही 2 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा असेल तर तो सांगतो हे मला नको, हे मला आवडत नाही वगैरे सांगतात. हो, ठासून सांगतात. म्हणजे मला तसे स्वतंत्र भारताचे नागरिक असे घरोघरी दिसतात. 2 वर्ष वयाचे, 3 वर्ष वयाचे. आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपण वोटबीट दिलं तरी सुद्धा आपल्याला काय समजलं नव्हतं आपल्या काळी. म्हणजेच काय की ती पर्सनल स्पेसची जाणीव तीव्र झाली. म्हणून ना हा विचार नात्यांमध्ये करायला पाहिजे की पर्सनल स्पेस आणि त्याच्यामध्ये फिजिकल आणि इमोशनल या दोन्ही स्पेसेसचा आदर कसा ठेवायचा. हा आदर ठेवणं ही गोष्ट खूप महत्वाची.
म्हणून ना अनेक वेळेला ना अगदी तुम्ही टकटक करू नका दरवाज्यावर जाताना. इतकं काय घरी करण्याची गरज नाही. ऑफिसमध्ये करा, म्हणजे करतोच आपण टकटक, कारण ती ऑफिशियल स्पेस असते. पण तरी सुद्धा ना डोळ्यांमधून परवानगी देता घेता येते. ज्यासाठी डोळ्यांमध्ये बघावं लागतं. हा, आणि डोळ्यांमध्ये बघण्याचा एकच प्रकार नसतो. हो की नाही मला सांगा. नात्यांमध्ये डोळ्यांमध्ये बघण्याचे किमान 728 प्रकार असतात. ते बघा ना की अरे आपल्याला लगेच कळतं की अरे हे ना इंट्रुजन आहे का हे इन्क्ल्युजन आहे. इफ इट इज इंट्रुजन नंतर येतो म्हणा. इफ इट इज इन्क्ल्युजन हसा आणि आत द्या. आपण ना ते इंट्रुजन म्हणून कोणी असं लुक दिला, आपण जातो पाठी वर्तनाच्या पातळीवरती, पण तक्रार, इतकं केलं ह्यांच्यासाठी आणि आता शिंग आली आहेत, आत्ता प्रायव्हसी पाहिजे. अरे हो, पण आता आहेत ना, तर शिंग म्हणायची की नाही तुम्ही ठरवा, पण प्रायव्हसीची जाणीव त्या व्यक्तीला तुमच्या आमच्यापेक्षा जास्त होते. ओके, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणून ना त्या स्पेसचा आदर ठेवणं हे शिकायला लागतं की या मुलांना सगळ्यांना ब्लँकेट कॉमन स्पेस नाही चालत. जी गोष्ट मुलांची आहे ना, या पिढीमध्ये जेनझी सगळी आहे, त्या जेनझीची आता लग्न झालीत, होतीलच, की मग आपल्याला काय होईल, पर्सनल स्पेस जे 2 लोक व्हॅल्यू करतायत त्या लोकांची कॉमन स्पेस कशी असणार आहे. आणि त्याच्यात आपण राहत असलो की आपली डेफिनिशन त्याच्यात. हा, म्हणजे हा खूप सतत लक्षात ठेवायचा मुद्दा आहे. इट इज अ पॉइंट ऑफ अवेअरनेस की नात्यांच्या मध्ये मला कितीही जवळचं माणूस असलं तरी सुद्धा त्याची फिजिकल स्पेस आणि इमोशनल स्पेस ही त्याची आहे. आणि मला ना कुठेतरी तो विचार करायला पाहिजे. मी परवानगी असं नाही म्हणत आहे, प्लीज लक्षात घ्या. मी म्हणतोय की अवेअरनेस ऑफ दॅट फिजिकल अँड इमोशनल स्पेस ऑफ दॅट पर्सन. आणि मी हे अक्रॉस जनरेशन्स विधान करतोय. म्हणजे ज्येष्ठ नागरिक असले तरी त्यांना ती असणार, 3 वर्षाचं मूल असलं तरी त्याला ती असणार, असं मी म्हणतोय. पण ही गोष्ट हा आपल्या अवेअरनेस मध्ये आपण घेत नाही. ती अवेअरनेस मध्ये जर घेतली तर तू म्हणतोयस ते त्या गोष्टी कमी होण्याची शक्यता आहे. हो, तर आता बिवेअर ह्याचा अर्थ काय आहे? रेड सिग्नल आहे की बिवेअर म्हणजे खबरदार, जर टाच मारशील चिंधड्या, हा असं आहे ते. बिवेअर ऑफ म्हणजे असं, बिवेअर ऑफ टायगर, लायन्स. तर बिवेअर म्हणजे धोका. तर एक काय लक्षात घ्या की धोका नेमका कशाला. तर बिवेअर काय, आपल्या हातून सद्भावनेला धोका पोहोचू नये. बिवेअर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो अवेअरनेसचाच भाग झाला. मग आता काय लक्षात घ्या की बिवेअर ऑफ व्हॉट, आपल्याला सद्भावना तयार करायची, त्या सद्भावनेला, कारण सद्भावना ही आपणवाली आहे, मी कडून आम्ही, आम्ही कडून आपणकडे नेणारी आहे, तिला धोका पोहोचेल असं वागू नका. बिवेअर ऑफ दॅट. देन युअर बिवेअरनेस बिकम्स अ पार्ट ऑफ युअर अवेअरनेस. मग अवेअर आणि बिवेअर वेगळेच नाही राहत. कारण बिवेअर मध्ये एक धोका, तर तो धोका जो आहे ना बिवेअर, तो कुठला आहे? तो जीवशास्त्रीय आव्हान असेल तर आहे. कुटुंबाच्या मध्ये आपण बारिंग अब्युझिव्ह बिहेवियर आपण जीवशास्त्रीय धोका म्हणत नाही. जिथं कुठे अब्युझिव्ह बिहेवियर आहे तिथे तो बिवेअर या शब्दाला जीवशास्त्रीय अर्थ येईल. पण जिथे तो नाही आहे तिथे अवेअर आणि बिवेअर एकच असले पाहिजेत. हे जर आपण डोक्यात घेतलं, काय ना गोष्टी खरं म्हणजे ना साधे आहेत बघायला, पण आपण बघत नाही. आपण त्याला उगीच किचकिच किचकिच करून ठेवतो. ते काय करायची गरज नसते.
त्यामुळे हे आपल्या डोक्यात काही गोष्टी असल्या की बरं पडतं. एक पूर्वीची व्हॅल्यू होती ती आज्ञाधारकता होती, ओबिडियन्स. मोठ्यांनी सांगितलं, लहानांनी ऐकलं, असं पिढ्यानपिढ्या चालू आहे. आत्ता ह्या सगळ्या पर्सनल स्पेस, इमोशनल फिजिकल स्पेस याच्यामध्ये आज्ञाधारकता ही व्हॅल्यू चालेल का? नाही चालणार. हा गुणधर्मच नाही चालणार. मग ह्याच्या जागी काय आलं पाहिजे? तर मी त्याला म्हणतो, आता आज्ञाधारकतेकडून सहमतीधारकता, कन्सेन्सस बिल्डिंग याची व्हॅल्यू आहे. म्हणजे जर आम्हाला सोबतीने सुखासुखी राहायचं असेल तर फ्रॉम ओबिडियन्स वी हॅव टू कम टू कन्सेन्सस. ओबिडियन्स मध्ये काय आहे? देणारा आणि घेणारा आहे. कन्सेन्सस सीकर हा सर्व वयोगटांचा आहे, म्हणजे इक्वॅलिटी आली, सर्व जनरेशनचा आहे. सगळ्यांना एकमेकांच्या बरोबर कन्सेन्सस म्हणजे सहमती करायची आहे. बरं, सहमती याचा अर्थ एकमत नाही. सह घेतलेला निर्णय आहे. तो कधी कधी एकमत पण असेल, कधी नसेल. म्हणजे हे कसं आहे की कॅप्टन आहे, त्याने टॉस जिंकल्यावरती बॅटिंग घेतली आणि टीम मेंबरला वाटतंय की बॉलिंग घ्यायला पाहिजे होती, पण आता कॅप्टनने घेतल्यावरती त्याला बॉलिंगच करायला लागणार किंवा बॅटिंगच करायला लागणार. ती सहमती आहे टीम मध्ये जी असते ती, की जरी मला प्लेअर म्हणून वाटत होतं की असं करायला पाहिजे होतं, पण आता कॅप्टनने ते घेतलंय. पण टीम मीटिंग मध्ये काय करायचं ते ठरवणं, ती सहमती आहे. बघा, टीम मीटिंग मध्ये सगळ्यांनी की अरे उद्या टॉस झाल्यावरती काय होणार, ती सहमती आधी, मग कॅप्टनचा चॉईस, आणि मग मला त्यावेळेला पर्सनली वाटत असलं तरी सुद्धा मी त्या कन्सेन्ससला राहणं, ही सहमती आहे. मग आता सहमती करायची तर पुढाकार कोणी घ्यायचा? आता याचं उत्तर बघा, जे स्वतःला अनुभवाने समृद्ध असे मानत आहेत त्यांनीच तो पुढाकार घ्यायचा. देयर शुडंट बी एनी कन्फ्युजन अबाउट इट. की सहमतीमध्ये पुढाकार हा अनुभवी माणसांनाच घ्यायचा. नेहमी कसे सांगता आम्ही किती पावसाळे बघितले, मग आता घ्यायचा सहमतीमध्ये. आता सहमतीमध्ये पुढाकार घेणाऱ्या माणसाला पहिल्यांदा काय बाजूला ठेवायला लागेल? मी आणि मी तू. त्याच्याशिवाय सहमतीमध्ये कसा पुढाकार घेता येईल? शक्यच नाही. म्हणजे सहमतीमध्ये पुढाकार मोठ्याने घ्यायचा, बरोबर. पण मोठ्याने घेताना अनुभव बाजूला ठेवा असं काही आपलं म्हणणं नाहीये. अनुभव आणा. मोठ्यांच्याकडे जर अनुभव हा प्लस पॉइंट असेल तर छोट्यांच्याकडे कुतूहल हा प्लस पॉइंट नाही का? दोघांच्याकडे प्लस पॉइंट आहे, वेगळे आहेत ते, फक्त जोडून घ्या. ह्यांचे अनुभव, ह्यांचं कुतूहल एकत्र येऊ दे, सहमती येणार. म्हणजे आपल्याला या सहमतीमध्ये ऐकून घ्यावे लागेल, खुल्या मनाने, कान देऊन, मन देऊन, चांगले एक्सप्रेशन देऊन, जे काही कळले आहे ते मध्ये मध्ये सांगून. असं ऐकल्याशिवाय त्या सहमतीसाठी कसं हे तयार होणार? मग मोठी मंडळी असतात ना, ते काय म्हणतात, इम्पॉर्टंट डिसिजन असेल तर आम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व करू. म्हणजे इम्पॉर्टंट ठरवणार कोण? म्हणजे हा सगळा ही सवय आहे, कन्सेन्सस बिल्डिंग ही सवय आहे. दुसरं मोठ्या माणसांचं काय होतं, मोठ्या म्हणजे अनुभवी वयाने वगैरे, त्यांना ना कन्सेन्सस म्हणजे शरणागती वाटते. त्यांना पुन्हा मी आणि मी तू. म्हणजे हे कालची पोरं, त्यांना ना असं 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 करायचं. आणि ना कन्सेन्ससला मी कलाने घेणे असं अजिबात म्हणत नाहीये, लक्षात घ्या पुन्हा. कारण नाहीतर ना, हा एक आमच्या सायकोलॉजी बद्दलचा फारच गैरसमज आहे की हे सायकोलॉजी सगळ्या पालकांना मुलांच्या कलाने घ्यायला सांगतात. अजिबात
सगळे सायकोलॉजिस्ट पालकांना सांगतात की कन्सेन्सस बिल्डिंगचा प्रोसेस म्हणजे ऐकणं, नेमका प्रश्न काय आहे हा सर्वांचा समजून घेणं, त्याची उकल करण्याच्या प्रोसेसमध्ये समोरच्याला इन्व्हॉल्व करणं, हे आपण सांगतो. कुठे कलाने घ्या म्हणून कुठे सांगतो. पण हे असं पसरवलंच गेले की सायकोलॉजिस्ट सगळे कलाने घ्या सांगतात. आम्ही अजिबात नाही सांगत. आम्ही म्हणतो सहमतीची कला शिकून घ्या. त्यामुळे ती कला शिकलात, सहमती तुम्हाला साधता यायला लागली. बरं, तुमच्या सहमतीच्या सगळ्याच प्रयत्नांना यश येईल अशा भ्रमात राहू नका. हो, जशी आपली नवीन सवय तशी समोरच्याची नवीन सवय. आपल्याला आज्ञा सोडण्याची सवय, त्याला बंड करण्याची सवय. मध्ये निमूटपणे असेल किंवा स्फोटकपणे असेल, म्हणजे मानसिक बंड असेल किंवा शारीरिक बंड असेल. ही सवय आपली पण सुटायला वेळ लागणार, त्याची पण सुटायला वेळ लागणार. हे आपण डोक्यात घेऊन जायचं. पण लक्षात काय ठेवायचं, एक सहमती जर आपली छान झाली, आय बिकम अ बेटर इंडिव्हिज्युअल. मी आपणला टच करून आलो, वा वा वा. मी आम्हीकडून आपणकडे गेलो, वा वा वा. अशा वेळी स्वतःला इकडे दोनदा शाबासकी द्यायला हरकत नाही की अरे आपण आज ना मी आपणला जाऊन आलो, वा वा वा, सुंदर. सर, मतभेदांमध्ये असं आपण कॉमनली बघतो की हे जे काही तुम्ही सांगताय त्यासाठी विवेक, बुद्धी किंवा विजडम, जागृत असणं फार आवश्यक असतं. पण घराघरामध्ये आपण असं कॉमनली बघतो की अगदी छोट्या छोट्या मटेरियलिस्टिक मतभेदांमध्ये अगदी खुर्ची इथे ठेवायची का इथे ठेवायची, जर मतभेद असलं तर याच्यात इगो दुखावला जातो. ते मी आणि मी तू होतो. हे बघा, मिमी आणि मितू वरती उत्तर त्या माणसाला शोधायचंय. आणि त्या मिमी मितूला तुम्ही जर खुर्ची ठेवणं, नळ नीट बंद केला नाही, जाताना पंखा काढला नाही, या सगळ्याला लावणार असाल तर इट इज युअर चॉईस. हे बघ, महत्व काय माहितीये का, की वाईट भावनिक स्थितीमध्ये खितपत पडण्याचे स्वातंत्र्य आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. आता ज्यांना असं करायचं असेल तर करू दे, काय बोलायचं आपण. दुसरा मार्ग आहे एवढंच आपण सांगतोय. आता याच्या पलीकडे कुणी जर तसंच खितपत पडण्याचा निर्णय घेतला तर घेऊ दे. मग त्यातलं कोणीतरी तुझ्याकडे उद्या औषध घ्यायला येईल. हे काय माहितीये की हे असं कसं होईल हो, की आपण काही न करता कोणीतरी आपल्या ह्या सगळ्या समस्या सोडवेल, कोण येणार आहे. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भावनिक दुःस्थिती आणि कुस्थितीत राहण्याची आपल्याकडे एकदम छान स्वातंत्र्य आहे. वापरायचं की नाही ते बघा. सो थिंग्स आर व्हेरी सिम्पल, थिंग्स आर नॉट कॉम्प्लिकेटेड. करायचंच असेल तर मग करा, मग किटकिट 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 करा, मग ब्लड प्रेशर वाढवून घ्या, काय HbA1c किती झालंय ते बघा, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घ्या. म्हणजे सगळे डॉक्टर लोक तर म्हणतील वा वा वा, छान छान, आमच्याकडे पेशंटची लाईन वाढते, असं सगळे म्हणतील. त्याच्यासाठी आपण आहोत का, हा विचार आपण करायचा. त्यामुळे ह्या साध्या ज्या गोष्टी तू म्हणतोस त्याचे जे सगळे जण असे हिमालय उभे करतात, तर हु इज पेइंग द प्राइस, म्हणजे दॅट इंडिव्हिज्युअल ऑल्सो अँड द फॅमिली ऑल्सो. आणि तू म्हणालास विवेक, मला सांग की विवेक हा असा एकदम जागरूक बिगरूक काही होत नाही. त्या विवेकाला रोज पाणी घालावं लागतं, त्याला खत घालावं लागतं. असा तो काय विवेक म्हणजे काय एकदम जागृत व्हायचा काय होत नाही. आणि तो विवेक असतो ना, तो छोट्या छोट्या गोष्टींमध्येच दिसतो. तो विवेक जागृत व्हायला काही जग इकडचं तिकडं वगैरे व्हायला लागत नाही. रोजच्या दैनंदिन जीवनात आपण कसे वागणार, मी कडून आम्हीकडे जाण्याचा प्रयत्न, आम्हीकडून आपणकडे जाण्याचा प्रयत्न इज विवेक. त्याची केलेली प्रॅक्टिस, अगदी साधना बाजूला सोडा, प्रॅक्टिस म्हणजे विवेक. त्यामुळे असा विवेक नावाची काहीतरी गोष्ट आहे,
त्याचे काहीतरी बूस्टर डोस असतात, असं कुठे आहे? किंवा बी कॉम्प्लेक्स सारखी विवेकाची गोळी मिळते, असं कुठे आहे? सोपं आहे ना, मी कडून आम्ही, आम्ही कडून आपण म्हणजे विवेक, संपलं. हे आणण्याचा प्रयत्न दैनंदिन जीवनात करणं म्हणजे गोळी, झालं. खरं तर आम्ही खरं तर बरेच प्रश्न काढले होते, पण ते आम्हाला विचारायची वेळच आली नाही, कारण तुम्ही सगळंच त्याच्यामध्ये छान एक्सप्लेन केलं. पण मला असं वाटतं की इथे काही जो श्रोतृवर्ग आहे त्यांच्याही मनात काही हो, थोडस आता आपण बोलूया ना. म्हणता म्हणता आपला 1 तास 20 मिनिटं वगैरे झाली, त्यामुळे तुमचा 1.5 तासाचा हे आपण जवळ करतोच. हा, ऑडियन्सकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या लाईफमध्ये इन्फ्लुएन्सर्सचा रोल खूप जास्त असतो. हो, असतो. इन्फ्लुएन्सर्स मग कोणी असू शकतात, ते किटी पार्टी मधली मंडळी असू शकतात, सिनियर सिटीजन क्लब मधली मंडळी असू शकतात. सो यांचा कितपत इन्फ्लुएन्स आपल्यावरती होऊ द्यावा हे जागरूकपणे त्या व्यक्तीने कसं ठरवायला पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, खरंच आपल्या लाईफमध्ये इन्फ्लुएन्सर्स कोण असायला पाहिजे किंवा चांगलं आहे. बघा, आपले इन्फ्लुएन्सर्स आणि आपले मेंटॉर्स आपल्याला कुटुंबातून मिळावेत. प्रायमरीली कुटुंबातून मिळावेत, मिळतीलच असं नाही, पण प्रायमरीली कुठून मिळावेत तर कुटुंबातून मिळावेत. त्यानंतर कुठून मिळावेत? शिक्षणातून मिळावेत. त्यानंतर कुठे मिळावेत? समाजातून मिळावेत. बरोबर. आता इन्फ्लुएन्सर आणि मेंटॉर ह्याच्यातला महत्वाचा फरक असा आहे जनरली, की इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सेस बिहेवियर अँड मेंटॉर चेंजेस व्हॅल्यूज. हा याच्यातला फरक आहे. आणि तुमचा जो मेंटॉर असतो त्याने तुम्हाला व्याख्यान देण्याची गरज नसते. सो त्याच्या वागण्यातून आपल्याला हे कळतं. ते काही त्याने मोठं सांगावं लागतं असं पण नाही. माझे एक मेंटॉर, माझे गुरु विजय आजगावकर हे मधुमेह तज्ञ. तर आमचे आजगावकर सर होते, त्यांना आम्ही आबा म्हणायचो. तर डायबिटिशियनच्या कडे डाएट हा किती महत्वाचा मुद्दा आहे, काही मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. तर त्या डाएटमध्ये लिहिलं असायचं ना, 1 वाटी भाजी, काय 1 वाटी डाळ, 1 वाटी भात, 2 पोळ्या वगैरे. आमच्या सरांच्याकडे 9 वाट्या होत्या, एकात एक घातलेल्या. ते प्रत्येक पेशंटला तुझी कशाची वाटी कोणती ते विचारायचे. हा, त्यांच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे कार्डबोर्डाच्या रोट्या होत्या. ते टाकायचे, तुमची भाकरी किती असते, तुमची पोळी किती असते. ही व्हॅल्यू आहे. त्यामुळं हे त्यांचं वागणं बघणं हे मेंटॉरिंग आहे. म्हणजे त्याच्यात आजगावकर सरांनी कोणीच विद्यार्थ्यांना आम्हाला सांगायची गरज नसते. आपण बघतो की सर कसे वागतायत. सर त्यांचं डाएट ॲडव्हाइस हा किती कस्टमाइज, आजचा शब्द किती कस्टमाइज करून देत आहेत. सो ही इज अ मेंटॉर. मग आपले मेंटॉर आणि आपले इन्फ्लुएन्सर सुद्धा हे कुटुंबातून आले तर जास्त छान. यायला हवेतच असं नाही, कारण नाहीतर आपल्याला ते बघायला पाहिजेत या सगळ्या इतर पातळ्यांवरती. आता जो प्रश्न होता ना, की त्याचा चॉईस मी कसा करावा, हा जो प्रश्न होता की हाऊ डू आय मेक अ चॉईस, तर त्याच्यामध्ये असं आहे, इन्फ्लुएन्सरच्या बाबतीत मी चॉईस करावा. कसा करावा बघा. जो इन्फ्लुएन्सर मला माझ्या डेव्हलपमेंटल गोलच्या जवळ नेईल, जो इन्फ्लुएन्सर मला आरोग्याच्या रक्षणाच्या जवळ नेईल, जो इन्फ्लुएन्सर माझ्या स्किल्स मध्ये भर घालेल, जो इन्फ्लुएन्सर मला माझ्या जवळ म्हणजे सेल्फ कम्फर्ट, सेल्फ ॲक्सेप्टन्सला मदत करेल, आणि जो इन्फ्लुएन्सर मला रिलेशनशिपसाठी मदत करेल, तो माझा इन्फ्लुएन्सर निवडावा. मेंटॉर निवडू नये. आपण तयार असलो की मेंटॉर येतो.
त्यामुळं मेंटॉर निवडूच नाही. बरं, अजून एक गोष्ट की मेंटॉर हा व्यक्तीच असला पाहिजे हे सोडून द्यावं. आज जीवित नसलेली व्यक्ती आपला मेंटॉर होऊ शकते. आज एका व्यक्तीने लिहिलेला एखादा ग्रंथ आपला मेंटॉर होऊ शकतो. मेंटॉरला व्यक्तीत पाहू नका, फक्त व्यक्तीत. म्हणजे बऱ्याच वेळेला तो व्यक्ती असतो, पण त्याला फक्त मेंटॉरिंग याचा उत्तम, मला आतापर्यंत सापडलेला म्हणून उत्तम शब्द संवर्धक असा मी लावतो, की तो संवर्धन करणारा. मग संवर्धन करणारी शक्ती म्हणजे मेंटॉर. ती शक्ती कधी व्यक्तीमधून येईल, ती शक्ती कधी ग्रंथामधून येईल. ती शक्ती मिळणं म्हणजे मेंटॉरिंग. त्यामुळे अनेक वेळेला तुमचा मेंटॉर तुम्ही पाहिलेला पण नसेल. आता कारभार समजा आपले मेंटॉर म्हणून आपण पकडले, तर कारभारना कुठे आपण पाहिले, पण स्टील ही कॅन बी अवर मेंटॉर. किंवा उद्या कोणीतरी म्हणेल की ज्ञानेश्वरी, शिवचरित्र हे माझं मेंटॉर आहे म्हणून ना. त्यामुळे आपले मेंटॉर हे एका व्यक्तीपुरते कधीच सीमित करू नयेत. जो आपल्याला व्हॅल्यू देतो तो आपला मेंटॉर. म्हणजे हे आपण आपल्याला जो मी टू वी टू ऑल, मी टू मी पासून आम्हीकडे, आम्ही पासून आपण कडे जायला जो मदत करतो तो मेंटॉर. हे आपण जर डोक्यात घेतलं ना, म्हणजे मी आता मादाम क्युरींचं चरित्र वाचत होतो. आपल्या अश्विनी भिडे ज्या आहेत गायिका, त्यांनी मादाम क्युरीच्या मुलीने लिहिलेल्या तिच्या चरित्राचं मराठीत रूपांतर केलं. खूप सुंदर पुस्तक आहे, ग्रंथालयाने प्रसिद्ध केलं. तर त्या पुस्तकामध्ये अश्विनीने, म्हणजे अश्विनी भिडे ज्या आहेत त्यांनी, कारण ती मायक्रोबायोलॉजीची PhD आहे, तर तिने सुंदर लिहिलंय. मुद्दा त्यातला असा की मादाम क्युरी, मेरी क्युरी आणि पियरे क्युरी तिचे यजमान यांना जेव्हा त्यांच्या शोधावरती स्वामित्व धन घेण्याचा प्रसंग येतो, म्हणजे रॉयल्टी, कॉपीराईट, तेव्हा हे दाम्पत्य त्यांची आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही सांगतं की आमचं ज्ञान हे जगाचं आहे आणि आम्ही त्याच्यातलं स्वामित्व धन घेणार नाही. त्यांना सगळेजण म्हणतात की अहो, लाखो करोडो त्या काळातले काय डॉलर्स असतील ते मिळतील तुम्हाला, तुमचीच संशोधन संस्था उभी राहील, असं होईल तसं होईल. ते म्हणतात ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, पण हे ज्ञान आहे, हे ज्ञान सगळ्या माणसांचं आहे. आता ही व्हॅल्यू आहे की नाही, या व्हॅल्यू मध्ये इंटरकनेक्टेडनेस आहे का नाही, आहे. मग मारी क्युरी आणि पियरे क्युरी हे माझे मेंटॉर आहेत. म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची आहे की सीमित करावी अशी मेंटॉरिंग कल्पनाच नाहीये. कारण मेंटॉरिंग म्हणजे जर आपण असेल तर त्याला आपण सीमित कसं करणार. म्हणून ती कॉन्सेप्ट जी आहे तिला सीमा नाही आहे, तिला कुठेच बांधू नका. आणि ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपण स्वतः रिफ्लेक्ट करत, इंट्रोस्पेक्ट करत गेलो तर आपणच आपलं मेंटॉरिंग नाही का करू शकणार. हा विचार माझा नाही, बुद्धांचा आहे. कारण मेंटॉरिंग ही कॉन्सेप्ट आहे, ती शक्ती आहे, ती दिशा आहे, ती एनर्जी आहे. ती माझ्यात पण आहे, तुझ्यात पण आहे, सगळीकडे आहे. पण तिथं माझ्या डोक्यात आपलं गणित पक्क पाहिजे. मी, आम्ही, आपण, हे गणित आपलं पक्क पाहिजे. प्रत्येक वेळेचे सापळे आपल्याला दिसले पाहिजे. मग आपल्याला मेंटॉरिंग कळायला अवघड जाणार नाही. कोणाला काही प्रश्न असतील तर हा, आपण असं करू, आपण 4 प्रश्न घेऊ, म्हणजे मग आपल्याला 6 प्रश्नांना उत्तर देता येते. थँक्यू सर, खूप छान बोलला तुम्ही. वी आर इव्हॉल्विंग फॅमिली ऑफ 4 ब्रदर्स. व्हेरी गुड. महत्वाचा तुम्ही सांगितलं की तू आणि मी इथपर्यंत ठीक आहे सर, पण जेव्हा तू आणि मी मध्ये तिसरा असतो तेव्हा काय करायचं. छान. हा प्रश्न त्यासाठी विचारलाय
सध्या मी आणि क्वेश्चन बघतो, सासू सुनेच्या भांडणामुळे ही इज व्हेरी डिस्टर्ब. सो ह्या प्रश्नात काय करायचं? चांगला प्रश्न. ते भांडण असतं दोघांचं, अडकतो तिसरा. एका बाजूने तू जो प्रश्न विचारला असतो अत्यंत युनिव्हर्सल आहे. म्हणजे अनेक एका बाजूला नवरा एक बाजूला मुलगा अशा दोन नात्यांच्या मध्ये तो अडकलेला आहे. इथं काय बघा, याचं उत्तर असं देता येईल, या व्यक्तीनं पहिल्यांदा तो आपल्याकडे मदतीला का आला? कारण या सगळ्याच्यामुळे त्याचा सेल्फ ऍक्सेप्टन्स अनहेल्दी झाला. म्हणून त्यानं पहिल्यांदा कुठं काम करावं तर स्वतःच्या सेल्फ ऍक्सेप्टन्सवर काम करावं. त्याने हेल्दी सेल्फ ऍक्सेप्टन्स पहिल्यांदा शिकावा की ज्याच्यामध्ये या परिस्थितीला तोंड देताना तो स्वतःवरती, त्या दोघींवरती आणि परिस्थितींवरती बिल कसा फाडणार नाही हे त्याने पहिल्यांदा शिकावं. म्हणजे पहिल्यांदा त्याने त्या दोघींना सुधरवायला किंवा त्यांच्यामध्ये तहाची भूमिका वगैरे वगैरे करायला त्याने करूच नाही. काही त्याने छानपैकी स्वतःलाच फोकस करावं, त्या दोघींना गुण्या गोविंदाने वाटू द्यावं. कारण जोपर्यंत त्या दोघी भांडत भांडत एकाच घरात राहत आहेत तोपर्यंत ह्याला स्वतःवरती काम करायला अवकाश आहे. म्हणजे सोपं की फॅक्टर्स विदिन कंट्रोल काय, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल काय याने लक्षात ठेवा. गंमत म्हणजे त्याने जर हेल्दी सेल्फ ऍक्सेप्टन्स मिळवला, सराव त्याचा केला, प्रॅक्टिस केली, अधिक चांगला माणूस बनायची साधना केली, तो जेव्हा ह्या दोघींच्याकडे आपण म्हणून बघायला लागेल तेव्हा त्याला कुणाची बाजू घेणं हे बंधनच राहणार नाही. नेहमी कुठे अडकतो तो बाजूमध्ये अडकतो. असं वागलं तर ही असं म्हणते, तसं वागलं तर ती तसं म्हणते. ही हॅज टू रेज हिमसेल्फ फ्रॉम दॅट. हेल्दी सेल्फ ऍक्सेप्टन्स विल टीच हिम टू रेज above this, and once he sees that from a upward perspective, he will be empathic towards both. आणि जेव्हा तो is truly empathic about both, त्याला बाजू घ्यायचं कारणच नाही पडणार. आणि ही त्याची बाजू घेणं, गळून पडणं हे त्याचा आन्सर आहे. कारण तो अडकलाय बाजूमध्ये. म्हणून त्याला त्या बाजू घेण्यातनं मुक्त करायचं आपल्याला. हो, मला कोणाचीच बाजू घ्यायची नाही, कारण ती बाजू घेतली की गडबड ना, ही बाजू ती बाजू. हे आता मी अगदी थोडक्यात सांगितलं, पण दिशा त्याची काय, तर त्याची दिशा ही असली पाहिजे. ती दिशा दुसऱ्यांकडून, तो येतो आपल्याकडे, सगळे आपल्याकडे येणारे अर्धे पेशंट काय म्हणतात, हो खरं तर ट्रीटमेंटची गरज त्यांना आहे म्हणतात की नाही अर्धे. तर मग तिथेच गडबडीला सुरुवात होते. त्यामुळे आता आपण त्यांना सौजन्याने सांगतो की तुमच्यापासून सुरुवात, मग बघू पुढे वगैरे. पण त्यातलं खरं काय असतं, तुझ्याच पासून सुरुवात, तुझ्याच पासून शेवट. तूच आहे माझ्या समोर, बाकी कोण नाही आहे. भरपूर इच्छा आता चढत आली आहे, तिकडे याने पाठवलंय. प्रश्न असा आहे की आपण स्थिती आल्यावर समोरची व्यक्ती मीपणा सोडतच नसेल तर काय? हा, छान प्रश्न आहे. अशा वेळेला लक्षात घ्या, आता मी याला म्हणालो हेल्दी सेल्फ ऍक्सेप्टन्स, याला आपण काय म्हणतो, असर्टिव्ह, बिईंग असर्टिव्ह. तर मी जेव्हा असर्टिव्ह असतो, मी जेव्हा एम्पॅथिक असतो, तेव्हा मला कधी कधी पवित्रा म्हणून, स्ट्रॅटेजी म्हणून, सबमिसिव्ह, पॅसिव्ह आणि अग्रेसिव्ह या तिन्ही गोष्टी वापराव्या लागतात. कधी अग्रेसिव्ह पवित्रा म्हणून, स्ट्रॅटेजी म्हणून, कधी सबमिसिव्ह, त्याला चातुर्य असे म्हणतात. आपण ना, तुम्ही भोळसर राहा असं अजिबात ऍडव्होकेट नाही करतो. आपण तुम्हाला हे म्हणतोय की तुम्ही
स्मार्ट वर्कच करा. तुम्ही योग्य ठिकाणी योग्य स्ट्रॅटेजी वापरा. फक्त स्ट्रॅटेजी आणि मॅनिप्युलेशन ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. स्ट्रॅटेजी म्हणजे थांबा नंतर टाळ्या वाजवा, मला व्याख्या करू द्या पहिली. की स्ट्रॅटेजी म्हणजे ज्याच्यामध्ये स्वहित आणि परहित घालण्याचा माझा प्रयत्न आहे ती स्ट्रॅटेजी. जिथे स्वहित ओनली इव्हन ॲट द कॉस्ट ऑफ परहित आहे दॅट इज मॅनिप्युलेशन. आता टाळ्या वाजवा. हे जर आपण डोक्यात घेतलं ना की या स्ट्रॅटेजीज माणसांच्याशी वागताना आपल्याला वापरायला लागतात. आता आपण कागद घेणे बंद केले आहे. ऑलरेडी 7-8 झाले जमा तिकडे. बोल. Attention seeking in adults. How to keep? मी आत्ता सांगितलं मॅनिप्युलेशन. आता ते स्ट्रॅटेजी वापरूनच. बरं, आणि त्याच्यात एक खोचक भाग होता इन ॲडल्ट्स. असा तो असा एक काय लक्षात घ्या ना, सगळ्या माणसांच्या मध्ये अटेन्शन सिकिंग असतं बरं का. आपण काय मोठे वगैरे नसतोय ना, सगळ्यांना वाटत असतं आपल्याकडे लक्ष द्यावं. ज्येष्ठातल्या ज्येष्ठ वयाने आणि कनिष्ठातल्या कनिष्ठ. फक्त कसं अटेन्शन द्यायची व्याख्या बदलते. तर हे आपण डोक्यात घ्यायचे आणि ते काही वाईट नाहीये. वाटतं माणसाला अटेन्शन द्यावं म्हणून, असं काय, माणूस आहे. तर ही माणसाची इच्छा म्हणून आपण तिला स्वीकारली पाहिजे बरं का. मग तो ॲडल्ट असू दे, छोटा असू दे किंवा अगदी ज्येष्ठ असू दे ना त्याला इच्छा. आणि मी तर म्हणतो की मध्ये मध्ये अटेन्शन सिकिंग पूर्ण करावं. म्हणजे ना पूर्ण करावं. फक्त ते फार वाढणार नाही याची काळजी घ्यावी. पण मध्ये मध्ये पूर्ण करायला सुद्धा काय हरकत आहे हो. मला सुद्धा वाटतं किंवा की अमुक एका माझ्याकडे लक्ष द्यावं किती बरं आहे. मी थोडस जरा करतो, ठीक आहे, इट्स ओके. त्यामुळे ना आपण असे सगळे निरपेक्ष सालस, अजिबात अटेन्शन नको, कसे होणार. द्यावं जरा अटेन्शन. लाडबीड करावेत. मी लाडांच्या अजिबात विरोधात नाही. लाड करणे आणि करून घेणे हे फार महत्वाचं आहे जगात. अत्यंत महत्वाचं आहे. फक्त त्या लाडाचा अतिरेक कसा नाही करायचा ते कळलं. की ह्या निर्णयाच्याकडे तुम्ही कसे पाहता, आम्ही कसे पाहतो, याच्यातले प्रोबॅबल कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, कोणता डिझायरेबल कॉन्सिक्वेन्स आहे, डिझायरेबल कॉन्सिक्वेन्स साठी तुमचा प्लॅन काय आहे, आमच्या अपेक्षा काय, ह्या सगळ्याची देवाणघेवाण जर झाली तर कन्सेन्सस मेकिंग नंतर लिव्हिंग झालं तर काय प्रॉब्लेम आहे. अमृता आणि संदेशच्या बाबतीमध्ये कुटुंब पण इन्व्हॉल्व होती त्यांच्या लिव्हिंग मध्ये. त्यामुळे असा जर सगळ्यांनी निर्णय घेतला असेल तर व्हाय नॉट. देन इट बिकम्स अ स्टेटमेंट ऑफ ट्रस्ट अँड ऍक्सेप्टन्स. पण ना आम्ही आता लिव्हिंग मध्ये राहतो, त्यांनी पण बंडाचं निशाण नाही केलं, ते पण ना आम्ही तुम्ही वरती गेले नाही. त्यांनी हेल्दी आम्ही वरती ठेवून ते कन्सेन्सस मेकिंग केलं तर असं होऊ शकतं त्या बाबतीत. अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी मधले कलाकार आहेत. तर त्यांना तुम्ही बहुतेक पाहिलं असेल म्हणून मग मी त्यांची ओळख आता करून दिली नाही. स्वभावाला औषध नाही हे खरं. तर आता कसं माहितीये का की स्वभाव हा सतत बदलता आहे खरं म्हणजे. त्याचं कारण काय की माणूस हाच बदलताय, तर एकच स्वभाव कसा असेल. माणूस बदलताय, जग बदलतंय, काय बदलतं नाही. त्यामुळे स्वभावाला औषध नाही हे वाक्य जर स्वभाव हा स्टॅटिक आहे अशा भूमिकेतून येत असेल तर ते बरोबर नाही. तर स्वभाव हा जर गतिशील म्हणजे डायनामिक असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काहीतरी स्ट्रॉंग पॉइंट्स आणि काहीतरी वीक पॉइंट्स असणार. त्या वीक पॉइंट्स वरती माणसानं काम केलं तर त्याचं औषध आहे असं म्हणता येईल.
म्हणजे कोणत्या भागावरती मी काम करायचं हे त्याने ठरवायचं आहे. म्हणजे स्वभावावर औषध आहे आणि ते त्या माणसाकडेच आहे, ते बाहेर नाही. गंमत काय आहे, स्वभावाला औषध नाही म्हणताना बाहेरचं औषध म्हणत असतं माझं मन. तर स्वभावाला औषध आहे आणि ते फक्त माझ्याकडेच आहे, असं आपण त्याला जोडू. तीन प्रश्न अजून आहेत, पण 8 वाजून 10 मिनिटं झाली. मी एका वाक्यात उत्तर देतो. अनुभवांची तुलना करता येते का? अनुभवांची तुलना करता येत नाही. त्या अनुभवातून ज्या भावना येत असतात त्याच्यावरती लक्ष द्यावं. दोन माणसांचे अनुभव हे खूप वेगळे असू शकतात, पण त्यातून शिकण्यासारख्या भावना कोणत्या आहेत त्याच्यामध्ये समानता असू शकते. अनुभवातलं वेगळेपण शोधू नये, भावनांची समानता शोधावी. Emotions control us, and you told even now we cannot detach ourselves from emotions. How to get detached? मला माझे खरे स्वरूप कसे कळेल? बाबा पटकन, कारण आता 2 वाक्यातच सांगेल. तर पहिल्यांदा म्हणजे डिटॅच होऊच नका. तर मी म्हणतो की पहिल्यांदा ना रॅशनल अटॅचमेंट काय ते शोधा. कशाला डायरेक्ट डिटॅचला जायचं. तर ओव्हर अटॅचमेंट आणि रॅशनल अटॅचमेंट याच्यातला फरक शोधा. रॅशनल अटॅचमेंट म्हणजे काय? रॅशनल अटॅचमेंट त्याचा अर्थ असा की पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून स्वतःकडे आणि इतरांकडे कमीत कमी बघण्याचा प्रयत्न. वा वा वा. अशा वेळी तो कधीच बंद होत नाही. त्याच्यामुळे आपण हो आणि त्यांनी लगेच त्यांच्या हातात दिलं, त्यामुळे तेही छान केलं तुम्ही. हे यालाच परस्पर अवलंबन म्हणतात. तर महत्वाचं आपलं काय चाललं होतं, डिटॅचमेंट. तर रॅशनल अटॅचमेंट कडे पहिल्यांदा यावं. म्हणजे अलिप्त ह्याचा अर्थ मंडळी खूप वेगळा घेतात. तर मी तुम्हाला एक सोपं व्हिज्युअल सांगतो आणि थांबतो या प्रश्नासाठी, की आपल्याला ना पाण्यामधल्या लोण्यासारखं राहता आलं पाहिजे. की ते लोणी पाण्यात आहे, पण लोणी काढल्यावरती त्याच्याबरोबर पाणी येत नाही. म्हणजे ते पाण्यात असते तरीही ते ओले चिंब नसते. म्हणजे पाण्यातून काढलेल्या लोण्याला आता टॉवेलने पुसा असं नाही म्हणत. तेवढं आपल्याला पहिल्यांदा जमलं तरी चालेल. कोरडं कशाला होत आहे? पाणी असणार आहे ना. बरोबर आहे. आता इथे थांबतो. आपण जे चाललं होतं तर मला असं वाटतं ते मन मंदिरा नावाचं सुंदरचं गाणं होतं, आणि ते जेव्हा पीकला जायचं तेव्हा नी सास म्हणत अवतीभोवती असे काजळे चमकायचे. तो इफेक्ट होता, व्हिज्युअल इफेक्ट होता. पण तरी सुद्धा आजचं जे काही सगळं आपलं गप्पा चालल्या होत्या, अनेक प्रकारची वाक्य आम्ही ऐकत होतो, तर मला सारखं त्या लुकलुकणाऱ्या काजळ्यांची आणि अवतीभोवती ते आपल्या ज्या पद्धतीने फिरतायत आणि त्याच्यात जो आहा असा एक मोमेंट होतो. अशा अनेक आहा मोमेंट्स असणाऱ्या आजच्या गप्पा होत्या. त्या संपूर्ण नाहीये असं वाटलं होतं, पण संपूर्ण त्यांची बोली आहे. तेव्हा हा सगळा रेंगाणा जो गोळा आहे, हा सगळेजण आपल्या बरोबर आपण घेऊन जाऊया. कार्यक्रमाची सांगण्याचा आभार प्रदर्शन आम्ही करूया. तत्पूर्वी फक्त एका गोष्टीची मला इथे अनाउन्समेंट करायची की 6 ऑक्टोबर रोजी IMA हॉलमध्ये अक्षरांगण ही जी वाचकांची चळवळ आहे, तर त्यांनी डॉक्टर अंजली जोशी यांच्याबरोबर एक गप्पांचा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उपस्थितांनी काही कार्यक्रमाला अशीच आवर्जून हजेरी लावा. आणि आपलं आवाहन IPH हे आपलं YouTube चॅनल आहे. तुमच्यापैकी बहुतेक जण पाहत असतील, पण ते सबस्क्राईब करा, आवाहन IPH.
आणि माझ्या संपर्कात राहायचं असेल तर इन्स्टावरती किंवा फेसबुकवर मला फॉलो करा. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा आसेगावकर, स्नेह सावली केअर सेंटरची विश्वस्त. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खरं तर करावं असं वाटत नाहीये. मी एक वैद्यकीय शिक्षिका आहे आणि 1 तासाचा आमचा क्लास असतो. 40-50 मिनिट झाले की विद्यार्थी चुळबुळ करायला सुरू करतात. पण आज मी असं पहिल्यांदाच बघितलं की 1.5-2 तास झाले तरी सगळे प्रेक्षक तितक्याच उत्साहाने इथे थांबलेले आहेत आणि चर्चेत सहभागी होत आहेत. तर हे खरोखरच नाडकर्णी सरांच्या अतिशय ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी हा जो 3 पिढ्यांचा सहजपणे सुखासुखी कसं राहावं एका घरात, किंवा आज तर मला पहिल्यांदाच कळलं की विभक्त राहून सुद्धा आपण एवढे अटॅच असतो. तर हा अतिशय सुंदर प्रवास सरांनी इथे समजून सांगितलेला आहे. तर मी सर्वप्रथम नाडकर्णी सरांचे आभार मानते की त्यांनी मुंबईहून येऊन संभाजीनगरच्या नागरिकांना ह्या अतिशय आगळ्या वेगळ्या एक भावनात्मक आणि कौटुंबिक विषयावर त्यांनी आपल्याला जे हे दिलेलं आहे की खूप हसत खेळत कुठेही कुणालाही मोनोटोनस किंवा बोर झाला नाही. उलट प्रत्येक वेळेस आमची उत्सुकता ताणत होती की आता सर काय सांगतात आणि त्यांचं ते मी तू आणि खरंच आज मला असं वाटतं की आपणकडे ऍटलीस्ट स्पर्श तरी करून यावा असं प्रत्येकालाच वाटत असेल. तर खरोखर सर आपल्या मनापासून आभार. आज स्नेह सावलीला पंख फाउंडेशनमुळे एक संधी मिळाली आणि मला विशेष आभार आशिष मोहिते सरांचे मानायचे आहेत की आम्ही 6 वर्षापूर्वी स्नेह सावली सुरू केली आणि तेव्हापासून आमच्या मनात असायचं की एकदा तरी नाडकर्णी सरांनी आमच्या संस्थेला भेट द्यावी आणि आज ते स्वप्न आमचं प्रत्यक्षात पूर्ण झालं आणि त्यांच्या खूप व्यस्त शैलीमधून आज सरांनी आमच्या संस्थेला भेट दिली आणि एक सामाजिक संस्था चालवताना काय अडचणी असतात आणि त्या कशा आपण पुढे जायला पाहिजे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. तर सर याबद्दल खरोखरच आपले आभार. पंख फाउंडेशनचे डॉक्टर पाटणकर सर, मधुरा अन्वीकर मॅडम यांचे त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न विचारून बोलतं केलं आणि आपल्या सगळ्या मनातल्या शंकांचं निरसन केलं याबद्दल त्या दोघांचे आभार. IMAच्या आमच्या लाडक्या उज्ज्वला मॅडम ज्या नेहमीच तत्परतेने प्रत्येक कार्यक्रमाला परवानगी देतात, हॉल आणि साऊंड सिस्टीम सगळ्या काही गोष्टी उपलब्ध करून देतात, त्यांचे उज्ज्वला मॅडम आणि आमच्या सर्व IMAच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी आभार मानते. आपण सगळे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने आज इथे आलात. खरं म्हणजे कार्यक्रम आयोजित केला की आजकाल एक फार भीती असते की लोक येतील की नाही आणि ते शेवटपर्यंत थांबतील की नाही. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे नागरिकांचे मनापासून आभार. सर्व पत्रकार बंधू भगिनी ज्यांनी मीडियामध्ये कव्हरेज दिला त्यांचे पण मनापासून आभार. आणि मी तिन्ही संस्थांच्या परवानगीने IMA, पंख आणि स्नेह सावली आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.